आता आपण मार्केट परिसरात आहोत। मी काल शिवण्णा पत्र दिलं होतं। त्या पत्रामध्ये साठे मोहल्ल्यातला एक विषय होता रोडचा, जे खोदलं त्यातला एक मुलगा पडला होता, त्याचा हात तुटलंय। आता खाली एक दुर्गंधसाठी विषय होता की एवढा घाण आहे मार्केटची, एवढी परिस्थिती आहे। आज मी व्हिडिओ सुद्धा पाठवलेले आहेत, तरी सुद्धा नगरपालिका कुठल्याही परिसरात हालचाल करायला तयार नाही आहे। आता 2 मिनिटं अगोदर JCP आली होती। एवढी बिकट परिस्थिती आहे, तुम्ही दुर्गंध घेऊच नाही शकत। पूर्ण शहरामध्ये आता तेवढी दुर्गंध वाढली होईल। म्हणजे ह्याच्यातले जे दुर्गंध आहे, हे दुर्गंधने जर कोणाला मलेरिया झालं, डेंग्यू झालं, तर ह्याचा सर्वसाधारण जबाबदार नगरपालिका असेल। दुसरी गोष्ट की आम्हाला आता भीक मागू आंदोलन करायला लागेल। मुस्लिम वस्तीमध्ये काम होत नाही, ह्याचं आता आम्हाला असं भेदभाव का होतो हे आम्हाला कळत नाही। का भेदभाव चालू आहे मुस्लिम वस्तीमध्ये, तिथं काम करायलाच तयार नाही आहेत, अशी परिस्थिती आहे नगरपालिकेची। फोन करतोय सीओना, तर सीओ मला उत्तर देतात का त्याचं TS झाले। तर TS झाले काय झाले त्या लोकांना माहिती नाही, आम्हाला माहिती नाही। आम्हाला आमचं काम आहे की ह्याची दुर्गंध हटली पाहिजे, स्वच्छता झाली पाहिजे। स्वच्छता अभियानच्या पोर्टलसुद्धा मी त्यावर टाकलेले, कलेक्टरला सुद्धा पत्र पाठवले। जर याच्या पुढे 2-4 दिवसात नाही झालं तर भीक मागू आंदोलन करून हे आम्ही याची साफसफाई करणार। त्याच्यानंतर नगरपालिकेने जे व्यावसायिक आहेत, मटण किंवा कोंबडी व्यवसाय, त्यांनासुद्धा त्यांनी विचारपूस करून त्यांचं मटेरियल कुठं टाकायला त्याची व्यवस्था करावी नगरपालिकेने। कारण ती प्रत्येक नदीच्या कोण्याकोण्याला पूर्ण नदीच्या वाटेस तो विषय टाकून ठेवलेला आहे। एवढी दुर्गंध आहे। आता तुम्हीसुद्धा आलेले आहात, बघितलात काय त्याची दुर्गंध आहे। तुम्ही स्वतः स्वच्छता सांस घेऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे। ह्या रुमाल लावायला लागला आहे। 2 मिनटं फक्त नगरपालिकेची JCB आले, त्याला कुणाचा फोन आला, तो गेला निघून। मग काय काम करायचं नाही का असं ठरवलं आहे का नगरपालिकेने, ते तरी सांगावं। माझा पूर्ण वापिस एकदा सांगतोय की मुस्लिम वस्तीमध्ये काम होत नाही नगरपालिकेत।